इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक ते निरामय हॉस्पिटल आणि निरामय हॉस्पिटल ते महासत्ता चौक या ठिकाणी सुमारे 12 कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या मजबूतीकरण आणि रुंदीकरणाची कामं सुरू आहेत. या कामांची महापालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पाहणी केली. यावेळी संबंधित रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव समोर येत असल्याची माहिती मिळाल्याचं विरोधी पक्षनेते पाटील यांनी सांगितलं. मूळ 12 कोटी रुपयांच्या कामांमध्ये आणखी सुमारे 6 कोटी रुपयांच्या खर्चाची चर्चा होत असल्यानं नागरिकांच्या कराच्या पैशांचा योग्य वापर होतोय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्त्यांची कामं सुरू करण्यापूर्वी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला होता का? भविष्यात पुन्हा खोदकाम टाळण्यासाठी योग्य नियोजन का करण्यात आलं नाही? तसंच ड्रेनेज, पाणीपुरवठा, गॅस पाईपलाईन आणि इतर विकास कामांसाठी वारंवार रस्ते खोदण्याची वेळ का आली? याबाबत प्रशासनानं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. अतिरिक्त खर्चाची आवश्यकता निर्माण झाली असल्यास त्यामागील तांत्रिक कारणं नागरिकांसमोर स्पष्ट करण्यात यावीत. या कामांसाठी स्वतंत्र तांत्रिक अहवाल जाहीर करून संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात आली का याचा खुलासा प्रशासनानं करावा अशी मागणी पाटील यांनी केली. प्रशासनानं तात्काळ खुलासा करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अन्यथा शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिलाय. या पाहणीवेळी नगरसेवक संजय तेलनाडे, अमरजीत जाधव, राजू आलासे, रणजित जाधव यांच्यासह आघाडीचे अन्य नगरसेवक उपस्थित होते.